टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गेल्या 2 दिवसापासून ठाणे शहरात मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात जे आहे ते कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळतं। आपण सध्या ठाण्यातील इंदिरानगर या भागात आहोत आणि याच ठिकाणी डोंगर पाहायला मिळतो। आपल्याला पाहायला कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। होळी आधीच डंपिंगच्या नावाने शिमगा सुरू झालेला आहे। ठाण्यातील इंदिरानगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आता युवा मोर्चे जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर या कचरा हटवण्याची भूमिका या ठिकाणी आता भाजपकडून मांडली जाते। डंपिंग सीपी तलाव या ठिकाणी असणाऱ्या डंपिंग ग्राउंडला आग लागली होती आणि त्यानंतर इकडचे डंपिंगवरती येणाऱ्या कचऱ्यांच्या गाड्या ज्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी आता कचरा घेऊन जायचा कुठं असा प्रश्न आता पडला। त्यामुळे आता या ठिकाणी भाजप युवामोर्चाने या ठिकाणी बोंबाबोंब मारत आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे। त्यामुळे ठाण्यातील या कचरा साम्राज्य पसरवणारी रोगराई देखील मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे। आपण युवा मोर्चाकडून जाणून घेणार या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि तुम्ही कशा प्रकारचं आता इकडे आंदोलन करता, अल्टिमेट काय असणार आहे तुमचं? आम्ही काल दुपारी आयुक्तांना भेटलो होतो। आयुक्तांनी आम्हाला 2 दिवसाचा टाइम दिला होता कचरा काढण्यासाठी। आम्ही त्यांना 3 दिवसाचा टाइम दिला होता काल डंपिंग हटवण्यासाठी। पण असा आजच्या स्थिती असा आहे डंपिंगच्या वरती जर डोंगर केलं पण रस्त्यावर पण यांनी डोंगर बनवून ठेवलं कचऱ्याचा। आठवडाभर झाला कचरा उठवायला त्याने एवढा वास येते तर लोकांना रस्त्यावरती लोक नाक बंद करून चालतात। आता एक ठिकाणी दाखवलं तुम्ही आता पूर्ण ठाणे शहरात प्रत्येक जागेवर असं झालं। स्मार्ट सिटी हा कचरा सिटी करून ठेवलं आहे लोकांनी। अगोदरच डंपिंगचा शिमगा या ठिकाणी केला जातो। काय वाटतं का अल्टिमेट असणार तुमच्याकडनं लवकरात लवकर जर कचरा उचलला नाही गेला तर? आज कचरा न उचलला तर आम्ही होळीच्या आधी एक कचरा घेऊन महापालिकेच्या गेटवर होळी साजरा करणार आहे। नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर कचरा हटवावा अशी मागणी भाजपकडनं केली जाते। त्यामुळे आता महापालिकेकडनं लवकरात लवकर कचरा कधी हटणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र होळीच्या अगोदर आम्ही हाच कचरा घेऊन शिमगा साजरा करणार असल्याचं या ठिकाणी भाजप युवा मोर्चाकडनं सांगण्यात येईल। त्यामुळे आता महानगरपालिकेकडनं आता अनेक ठिकाणचा कचरा लवकरात लवकर उचलला गेल्यानंतर आता या ठिकाणचं पाऊल भाजप काय असणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।